लीलावती रुग्णालयामध्ये दाखल सैफ अली खानची प्रकृती आता सुधारली। सैफच्या डिस्चार्ज संदर्भात डॉक्टर सोमवारी निर्णय घेणार। लीलावतीच्या 11व्या मजल्यावरील विशेष खोलीमध्ये सैफवरती उपचार सुरू। मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून सैफ अली खानच्या घरी तपास। सद्गुरू शरण इमारतीमध्ये पथकाकडून तपास सुरू। सैफवरती हल्ला करणारा आरोपी हल्ल्याच्या दरम्यान कोणाशी बोलला याचाही तपास सुरू। हल्ल्याच्या वेळी ऍक्टिव्ह मोबाईलच्या आधारावरती सीडीआरही काढण्यात येणार। ऍक्टिव्ह नंबरद्वारे पोलीस त्याचं लोकेशन शोधण्याच्या प्रयत्नात। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आरोपीचा दादरमधला आणखी एक व्हिडिओ सीसीटीव्ही समोर। यामध्ये आरोपी सैफच्या घरी नेलेली बॅग घेऊन जाताना चित्रित। आतापर्यंत आरोपीचे 4 सीसीटीव्ही समोर। सैफवरच्या हल्ला प्रकरणामध्ये आरोपीचा आणखी एक सीसीटीव्ही समोर। यामध्ये आरोपी दादरमधल्या फुल मार्केटमध्ये फिरताना दिसतोय। हाणामारी झाली तेव्हा हल्लेखोर प्रचंड आक्रमक। सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात करीना कपूरचा जबाब। घरामध्ये दागिने समोरच होते, मात्र हल्लेखोरानं त्याला हातही लावला नाही, करीनाची माहिती। सैफ अली खानवरती हल्ला होऊन 2 दिवस उलटले तरीही अजूनही हल्लेखोर मोकाट। 40 ते 50 जणांची चौकशी, पण पोलिसांचे हात रिकामेच। गोरेगावच्या पत्राचाळ येथील घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा संपली। अर्धवट रखडलेले इमारतींचं काम म्हाडाकडून पूर्ण। संबंधित विजेत्यांना प्रोव्हिजनल ऑफर लेटर पाठवण्यास सुरुवात। बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा दर 10 मिनिटांनी सोडण्याचा सिडकोचा निर्णय। सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार। गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार। नेरूळमधल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती आजपासून कोल्डप्ले कॉन्सर्टला होणार सुरुवात। 18, 19 आणि 21 तारखेला होणार शो। कोल्डप्ले बँड तब्बल 9 वर्षांनी भारतामध्ये परफॉर्म करणार। कोल्डप्लेचा मुख्य गायक क्रिस मार्टिन आणि त्याची गर्लफ्रेंड डकोटा जॉन्सननं मुंबईमधल्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्ये जाऊन घेतलं दर्शन। यावेळी दोघांनी पारंपरिक भारतीय वेशभूषाही केली होती परिधान। 18, 19 आणि 21 जानेवारीला मुंबईमधल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती कोल्डप्ले कॉन्सर्टचं आयोजन। कॉन्सर्टला जाणाऱ्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी जादा बसेसची सुविधा। दिल्लीमधल्या नोएडा शहरातून सराईत आरोपीला नालासोपारा पोलिसांकडून अटक। आरोपीनं दाढी मिशा वाढवून आपली ओळख लपवून नोएडामध्ये ऑटो चालक म्हणून काम करत होता। पोलिसांनी स्वतःला रिक्षा चालकाचं वेषांतर करून आरोपीला पकडले। मुंबईच्या दादरमध्ये आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीला अपघात। बेस्ट बसची त्यांच्या गाडीला धडक। सुनील शिंदे थोडक्यात बचावले। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरेंकडून जाहीर। सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची छाननी सुरू असल्याची माहिती। राज्यभरामधून सुमारे 4000 महिला लाडकी बहीण योजनेमधून माघारी। अपात्रतेची टांगती तलवार असल्यानं महिलांचे पैसे नको म्हणून अर्ज, त्यासोबतच अपात्र ठरल्यास लाभाची रक्कम दंडासह वसूल होण्याची ही भीती। भाजप आणि संघाचे आज विचार मंथन। बैठकीला मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती असणार। लोअर परळमधल्या संघाच्या कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावरती विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख। शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांकडून बोर्डाच्या निर्णयावरती आश्चर्य व्यक्त। हॉल तिकिटावरती विद्यार्थ्यांच्या जातीचा नाही तर प्रवर्गाचा उल्लेख। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण। शिष्यवृत्तीच्या सोयीसाठी जात प्रवर्ग। शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची एबीपी माझाला माहिती। फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। पुढच्या वर्षापासून सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार। इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातील सुनावणी लांबणीवरती। कराडचे वकील आजारी असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली।
कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यातल्या कोट्यवधींची संपत्ती। बार्शीजवळच्या शेंद्री गावात ज्योती जाधवच्या नावे 4 जमिनींचे 7 बारे उघड। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण। संदीप क्षीरसागर यांचा आरोप, ज्या पद्धतीनं कराडची संपत्ती समोर येत आहे त्या पद्धतीनं तपास झाला पाहिजे, मात्र तपासामध्ये कराडचं नाव आलं की तपासाचा वेग थांबतो। क्षीरसागर यांचा तपासावरती आक्षेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।